तर नमस्कार मित्रांनो, कशा आहात? मस्त मजेत. तर शुभ सकाळ. आता सकाळची 7:30 वाजली. आपली आंघोळ वगैरे झाली ना. आता निघालो आपण कांदे निघायला. सगळं घरी एकटीचे माता तिला घेऊन जाऊ मस्त फिरायला. ऐ सगळं कुठं अटकवलं? थांब, थाटी नको. चाल, एकटी घरीच राहील. तिला मस्त घेऊन जाऊ वावरात. पाय दिसशील सगुणे दिला चपली उपाय पाय दिती. चाल, मस्त चालत ती माग 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 सगुणा बाई. आपलं उळं मस्त झालं इथं. कांदी आता किती ओढली, काल पूर्ण वाळली होती. सकाळी दैवर पडले ना म्हणून. शगुनी चाल. घेऊन जाऊ आता बागाच्या वर. तिला मस्त एकटी खायला. आहे डागर गाडी नको करू सगळे जरा. आता काय वाळेल काँग्रेस खाती. मस्त बिलगली खायला ती. आता इथं गवत होतं बांधच ती आणून टाकली तिला. तू चाल दे आता खायचं का मा यालच शगुनी. इथं राहिले 5-6 वाफे, तिकडे 5-6 वाफे. माझं कृपा. तर नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ. आज दुसरा दिवस आहे. काल आपण कांद्याचं गबळ निंदलं आणि तिथं एक मिरचीला सरी तयार केली. मग आज सकाळी आता कोंबड खत टाकायचं आहे. ते घरापुढचं वावर आहे तिथं कांद्याचं, त्याला टाकायचं आहे. आपलं रोप पण लावायला आलं, उन्हाळचं आहे. मग आता 2 दिवसात येणार तर बाय शुक्रवारी किंवा शनिवारी येणार आहे. तर मग आता खत टाकायचं आहे थोडं थोडं. या कांद्याला पण टाकलं होतं आणि त्याला पण टाकलं होतं आपण. आता एवढं आहे. आता याच्यातून जेवढं पडेल 5-6 गोण्या त्या वावराला. बाकीचं मग आपले जे खालचे आंबराई तिकडे टाकायचे. इथून असं गोण्या भरून येतो गाडीवर. इथं गाडी लावेल एवढी लांब स्वप्ने. मग फुल गोणी खादी आणि भरली का इथं ठेवायची, घेऊन जायची. तर आता गोण्या इकडे ठेवली, घेऊन येतो. आधी ते बारीक करावं लागतं, मग न्यावं लागतं. एवढंच राहिलं आता. एक ट्रॉली होती ती. आता ही बारीक करावं लागेल आधी आणि मग खांदावं लागेल. चला बारीक करून घेतो आधी. झालं बारीक करून एवढं. हे बघा, तर एक गोणी भरली एवढ्यात. ती एक गोणी भरायची, गाडीवर ठेवायची, परत आता घेऊन जायची. ती वरच जास्त वाळेल ना, ते फोडायला असं थोडीशी हेच होते. एवढं बारीक नाही होत, ती कडक झालं ती. 5-6 गोण्या लागतील तिकडं मोठमोठ्याला अशा भरून न्यायचं. आता भरून घेतो एवढी गोणी आणि मग परत घेऊन जातात. ती संपत आली असेल तिकडची गोणी. एवढी भरली तर अशी एवढी उचलून गाडी उठवली एकट्यानेच. बांधायची गरज नाही, कारण की इकडे डिक्की ना, पडणार नाही तिकडंच. आता अशी घेऊन जाऊ आता. आता एक गोणी टाकून आलो. आता इकडं थोडंच राहिलं, आता परत तयार करतो. चला बारीक करून घेऊ मस्त. कोड घ्यायचं आता वरचं, खाली जास्त ओलले दोन्ही केलं का म्हणजे बरोबर राहील. केवढे ढेकळं आहे बली.
झालं बारीक. आता गोणीच भरून घेऊ. गोणी. झाली भरायची. ही थोडी लहान आहे, जास्त नाही भरली. बाकी मोठ्या होत्या. अजून एवढं उरलं. अजून एक गोणी भरली त्याच्यात. आता एवढी टाकून येतो. दोन गाणे घेऊन गेलो संगत. मग आता तेवढेच होऊन जाईल. आता याची गरज नाही. याला लागलं थोडंसं एखादी पाठी नेता येईल. या बघ इकडं असं काल नळ्या टाकून इथं तयार केलं आपण. या सरी अशी एवढी इथं मिरची लावायची. मग इथं थोडंसं पडीतच होतं. मग इथं लावून द्यायची मिरची सरी. वणभर चालेल आपल्याला. घरी खायला पण होईल. लाल मिरची पण नंतर पिकल्यानंतर. इकडं कांदी याला पण गोल मारलं होतं. गवत जळलं. याला जळू राहिलं अजून हळूहळू.
पूर्ण जळून जाईल. सेरी टाकली. आता आणावं लागतील 1-2 दिवसात मिरच्या. ट्रे आणायचे एक. आता याला होल पाडावं लागतील आणि मग लावून द्यावं लागतील. तर आधीच लावायचं पण थोडं दुसऱ्या कामामुळे लावून झालं नाही, लेटच होत चाललं. मकाला पण पाणी द्यायचं. तर अजून थोडी वल्लीची 1-2 दिवसांनी देऊ. अजून सारखं पाणी दिलं लागतं. थोडी ताणून दिली की पटकन मग काढायला येईल ती. ही मका उगली की नाही पाहत ना, उगली असं वाटतं पण काय माहीत नाही. दिसना ती उगली. ही बघ इकडं कोंब निघायला लागली. निघू राहिली कोंब निघायला लागली तिचीवाली. निघू राहिली. इथं अशा 2 सारे. इथं काही दिसना. अजून खोल गेला असेल थोडे पण निघायला लागली. आता म्हणलं दिसत की नाही अजून. काल नव्हतं दिसत पण आज दिसायला लागली. अजून 1-2 दिवस उद्या पूर्ण जास्त दिसेल सगळी. 2-3 दिवसात पूर्ण हिरवं होईल. निघते काय कोंब निघते बरोबर. थोडीशी खोल गेली असेल. निघाल उडी टाकली मग. चला.